मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा, पोलिसांकडून रूट मार्च काढत मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं आवाहन, जमावबंदी लागू। मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं, मनसे नेते अविनाश जाधवांचं आवाहन। तर आंदोलनाआधीच पहाटे 3 वाजता अविनाश जाधव काश्मीरा पोलिसांच्या ताब्यात। आंदोलनाआधीच पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू, मनसेच्या राजू पाटील, संदीप देशपांडेंना मीरा भाईंदर परिसरात येण्यास बंदी। तर काही झालं तरी मोर्चा निघणारच, देशपांडेंचा निर्धार। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न, निशिकांत दुबेच्या विधानावरून संदीप देशपांडेंचा निशाणा। भाजप मेलाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षामधून ऊर बडवे घेतलेत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याचीही टीका। महाराष्ट्राबाहेर या पटक पटक के मारेंगे, भाजप खासदार निशिकांत दुबेची ठाकरे बंधूंना धमकी। तर लकडबग्गा दुबेनं भाषिक वाद लावू नये, उद्धव ठाकरेंचा पलटवार। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय, उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले, महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावईशोध। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबेंना घरचा आहेर, मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगतोय, मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलारांचं दुबेंना प्रत्युत्तर। केडीयाचं ऑफिस फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार, आज सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट। विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात आज नार्वेकरांना ठाकरेंची शिवसेना स्मरणपत्र देणार, विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सरकार आणि अध्यक्ष का घेत नाहीत याबाबत देखील ठाकरेंचे आमदार विचारणा करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाच्या, माहिती म्हणूनच निवडणुका लढायच्यात, सर्वांना विश्वासात घ्या, कामाला लागा, वर्षावरील बैठकीमध्ये फडणवीसांचे भाजपा मंत्र्यांना आदेश। युतीवरून बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना, राज ठाकरेंवर टीका नको म्हणत शिंदेंचेही नेत्यांना आदेश। तर आमच्याकडून पुढे केलेला हात कायम, राऊतांचं भाष्य। सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत, भाषावादावर आरएसएसची भूमिका, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच मिळालं पाहिजे, आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं विधान। भाजपच्या त्रिभाषा सूत्राला आरएसएसचा विरोध, मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत, संजय राऊतांचा ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। ठाकरे सेनेच्या राजन विचारांच्या प्रताप सरनाईकांना खरमरीत पत्र, शिवसेनेमध्ये मोठे झालात, गद्दारी करून निष्ठा दाखवली, मराठी माणसं तुम्हाला गांडोळासारखी चिरडतील, ठाकरे बंधूंवरून शिंदेंना लिहिलेल्या पत्राचा समाचार। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद, अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% पदभरती होणार। नाशिकमध्ये पावसाचा जोर हा काहीसा ओसरला, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत, गोदा घाटावरील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच। नागपूरसह परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच, 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यंदाच्या आषाढी वारीनं मोडले सर्व विक्रम, पंढरीमध्ये तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद, एआयच्या साहाय्यानं केली मोजणी। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ बॉम्ब, दक्षिण कोरिया आणि जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार, 1 ऑगस्टपासून 25% कर लादला जाणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।